नमस्कार, मी मनोशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे शरद पवारांच्या अमोल कोल्हे यांच्या निवासस्थळाच्या भेटीची. पवारांनी अमोल कोल्हेंच्या नारायणगावमधील निवासस्थानी भेट दिलेली आहे. या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके देखील अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी दाखल झालेत. अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतली आहे. शरद पवार आज जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. पवार उत्तर पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा भेटीगाठी घेत आहेत. तर सध्या ही थेट दृश्य आपण बघतो आहोत. शरद पवारांनी अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी भेट दिली आणि या ठिकाणी अजितदादा गटाचे अतुल बेनके हे आमदार देखील पोहोचले आणि आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतलेली आहे. तर शरद पवार आणि अजित पवार आज डीपीडीसीच्या बैठकीत आमने सामने येणार आहेत. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आज डीपीडीसीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या डीपीडीसीच्या बैठकीला शरद पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. तर आज डीपीडीसीच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार हे आमने सामने येणार आहेत. पक्षफुटीनंतर हे दोन्ही महत्त्वाचे नेते अर्थातच काका पुतण्या हे आमने सामने येणार आहेत. त्याच्यामुळे राजकीय वर्तुळात आजच्या या बैठकीची चांगलीच चर्चा आहे.